आज भरपूर दिवसांनी आम्ही भेटणार होतो आणि माझे मित्र माझी वाट बघत होते वाशीला. सो विजय आहे, पेडणेकर काका आहेत आणि विजय काका कसं आहे? मी मस्त आहे काका, तुम्ही कसे आहात? आता आम्ही चाललेलो अजून 2 मित्रांना भेटायला जे गाडीमध्ये बसलेले आहेत. काका अरे कुठे आहेस तू? मी मस्त आहे काका, कसे आहात तुम्ही? बस करा. नमस्कार काका. आणि हे पेडणेकर काकांचे मित्र आहेत आणि त्यांच्यामुळे माझी मैत्री त्यांच्यासोबत झालेली आहे. सो पेडणेकर काकांना भेटलो, विजयला भेटलो आणि गाडीमध्ये बसलेले दिनेश काका ते सुद्धा भेटले. त्याचबरोबर रमेश काका सुद्धा आलेले, ज्यांच्याशी माझी ओळख पहिल्यांदाच झाली. थोडीशी मजा मस्ती केली काकांबरोबर. दिनेश काका खूप मिश्किल आहेत, पेडणेकर काका शांत स्वभावाचे आहेत आणि रमेश काका देखील मिश्किलच आहेत. आणि ह्या सगळ्या मित्रांसोबत माझं बॉन्डिंग खूप चांगलं आहे आणि त्यामुळे इंटरॅक्शन पण खूप चांगले होतात. तर मग आज आपण अष्टविनायक मधलं एक महत्त्वाचं मंदिर बघणार आहे आणि त्याचबरोबर तुम्ही क्वचित पाहिलं असेल किंवा ऐकलं असेल असं 21 गणपतीचं मंदिर पाहणार आहे. कुठं आहे आणि कसं जायचं तिथपर्यंत ते सगळं आपण ह्या व्लॉगमध्ये पाहूया. खूप सुंदर आहे आणि मस्त वाटतं. काका बसून बसून आग लावतो काका. अरे किती दिवस झाले द्यायला नको. दिवस नाही, महिने. पण दीपक मला बोललेला त्याच्या ताबडतोब नाही मिळत. नाही पण अशाच सोड. त्याने घेतली बरोबर त्याची त्याची video. नाही मला पण नाही मिळाली. काय काय बोलता? आज देऊन टाकतो, आज सगळ्याचा हिशोब सेटल. मला दिलेच नाही त्यांनी. मला दीपक बोलला याचे प्रथमचे व्हिडिओ मिळणार नाही, भरपूर लेट मिळतात ते. 4 महिन्याने मिळतील. सो मी काकांबरोबर आलेलो आणि आधीच्या ट्रेकचे व्हिडिओ त्यांना मिळालेले नाही आहेत असं काकांची कंप्लेंट आहे. आणि आधी एक काका कंप्लेंट करत होते, आता 2 काका कंप्लेंट करतायत. सो आणि हे मी लेक्चर ऐकतच इथे प्रवास करतो. आहे ना याचा आपला राकेश. ह्या सगळ्या गोष्टी चालल्याच होत्या, तेवढ्यात आम्ही पोहोचलो वाकण फाट्याला. वाकण फाटा माझ्या घरापासून किंवा मुंबईपासून 120 किलोमीटर अंतरावरती आहे आणि ह्या फाट्यावर पोहोचल्यानंतर आपण पालीला बल्लाळेश्वर गणपतीकडे जाऊ शकता किंवा तिथून पुढे 21 गणपती मंदिराकडे जाऊ शकता. काकांसोबत आलेलो आहे. पेडणेकर काका तर आहेतच, त्याचबरोबर आपल्याबरोबर 2 काका अजून आहेत, 2 काका एक्स्ट्रा. एक रमेश म्हात्रे काका आणि दुसरे दिनेश काका. पण त्याआधी आम्हाला भूक लागलेली, सो मी, पेडणेकर काका, दिनेश काका आणि रमेश काका आम्ही सगळे उतरलो आणि आम्ही जिथे थांबलो, उतरलो आणि जिथे ऑर्डर दिली तिथे सुद्धा आम्हाला खायला खरंच खूप चांगलं मिळालं. कुठलीही कंप्लेंट नाही आहे. इतकं सुंदर पाहुणचार आमचा त्यांनी केला. हॉटेल गौरव म्हणून आहे वाकण फाट्याला, तिथे तुम्ही नक्की या आणि इथली मिसळ आणि कांदा भजी नक्की ट्राय करा. वाकणमधून पुढे आम्ही निघालो 15 किलोमीटर लांब पाली गावात. पाली गावाच्या गल्लीबोळातनं आम्ही पोचलो बल्लाळेश्वर मंदिराजवळ. गाडी पार्क केली आणि म्हटलं नारळ आणि पुष्प घेऊया गणपतीसाठी. आणि जेव्हा पण मी इथून जात असतो तेव्हा मी किंवा पेडणेकर काका किंवा विजय बल्लाळेश्वराचे दर्शन घेतो आणि मगच पुढे मार्गस्थ होतो. सो आज सुद्धा आम्ही तसंच आलो. पवित्र मंदिर आहे, अष्टविनायकांमध्ये एक आहे. मराठी माणसाला काही वेगळं सांगायची गरज नाही आणि बल्लाळेश्वर प्रसिद्ध स्थान आहे गणपतीचं. पण इथेच आपल्याला मराठ्यांच्या इतिहासाशी निगडीत असलेली एक वस्तू पाहायला मिळते. इथे आपल्याला पोर्तुगीजांची घंटा पाहायला मिळते. ही घंटा एकेका काळी चर्चवरती होती आणि चिमाजी अप्पांनी एक ट्रेंड आणलेला, या चर्चेस तोडायचे, फोडायचे आणि घंटा मंदिरांना अर्पण करायचे. त्यातलीच ही एक घंटा. मंदिराची वास्तू खरंच खूप प्राचीन आहे आणि काळ्या पाषाणात कोरलेली असल्यामुळे भक्कम आहे, सुस्थितीत आहे आणि दिसून येतं की पुरातन आहे. पेशव्यांच्या काळात जीर्णोद्धार झाला असावा. माझ्या पाठीमागे तुम्ही घंटा पाहू शकता. ही पेशव्यांच्या काळातली असू शकते. खूप मोठी आहे आणि प्रचंड आहे. ही पेशव्यांच्या काळामध्ये जेव्हा पोर्तुगीजांच्या विरुद्ध मोहिमा असायच्या चिमाजी अप्पांच्या, त्यावेळेसची ही घंटा असू शकते. आणि त्यांनी एक ट्रेंडच आणलेला की ख्रिश्चनांचे चर्चेस जाळायचे आणि त्यांच्या ज्या घंटा आहेत त्या उतरवून आपल्या मंदिरांमध्ये लावायचे. सो बऱ्याच ठिकाणी अशा घंटा आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यापैकीच ही एक आहे.
मंदिराच्या समोरच आम्ही चहा प्यायला थांबलो, तितक्यातच आम्हाला सरसगडचे थोडेसे दृश्य पाहायला मिळाले. माझा हा ट्रेक बाकी आहे, पण तो करू लवकर. तेवढ्यातच आम्हाला जांभळं मिळाली, आम्ही घेतली ती. आणि काका गुळाच्या चहाचे फॅन आहेत. त्यांनी सुरुवात केली आणि मग एकेकाने आम्ही सुद्धा एक एक ग्लास उचलला. आणि काकांनी पहिल्या सिपमध्येच सांगितलं की खूप मस्त आहे चहा. सो हे आहे कृष्ण अमृतुल्य. मंदिराच्या समोरच आहे, एंट्रन्सच्या समोरच आहे, तुम्ही येऊ शकता. आत्ता ही वेळ नव्हती, पण तरी काका थांबल्यामुळे आम्ही सुद्धा चहा घ्यायला बसलो. सो हा आम्ही छोटासा एक क्लिक घेतला आठवण म्हणून. आणि तिथून पुढे आम्ही नाडसूर फाट्याकडे आलो. बल्लाळेश्वरपासून जवळपास 4 किलोमीटर अंतरावरती हे गाव आहे, हा फाटा आहे. समोरच आपल्याला सरसगड दिसतो, त्याच्या पायथ्याला पालीचं मंदिर आहे. तिथूनच आम्ही इथपर्यंत आलो आणि हे अंतर 4 किलोमीटरचं आहे. आणि तुम्हाला रस्त्याच्या उजव्या बाजूस अंडर कन्स्ट्रक्शन असं हे मंदिर पाहायला मिळतं. सध्या जीर्णोद्धार चालू आहे, त्यामुळे कन्स्ट्रक्शन चालू आहे. आणि जुनं मंदिर काही मी पाहिलं नाही, पण नक्कीच सुंदर असेल. पण आत्ता गरजसुद्धा आहे की आजकालच्या मंदिरांना थोडासा जीर्णोद्धार व्हावा, तरच आपले मंदिर पुढच्या अजून भविष्यकाळासाठी टिकून राहतील. समोरच गाडी लावली आणि समोर पाहिलं तर इथून मला तैलबैला व सुधागड दिसत होता. आणि हे दोन्ही पण किल्ले शिवरायांकडे होते, याबद्दल काही वेगळा इतिहास सांगायची गरज नाही आहे. आतमध्ये आलो, हे होतं ते मंदिर, आपण ते पाहूयात. आणि खूप सुंदर मंदिर आहे, अंडर कन्स्ट्रक्शन आहे. पण जे गणेश भक्त आहेत, गणपतीची भक्ती करतात, त्यांच्यासाठी हे मंदिर खरंच खूप महत्त्वाचं आहे. मंदिराच्या आत आलो आहे, काम चालू आहे मंदिराचं. आणि 21 गणपती आपल्याला ह्या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. त्या मूर्त्या कशा आहेत त्या तर मी तुम्हाला दाखवणारच आहे, पण त्याआधी एवढंच सांगतो, सगळ्यांना अष्टविनायक म्हणून गणपतीची एक भक्ती जर का करायची झाली तर अष्टविनायक प्रचलित आहे. पण त्याचबरोबर एकाच ठिकाणी आपल्याला जर का 21 गणपती पाहायला भेटत असतील तर अशी जागा तुम्हाला कुठेच पाहायला मिळणार. ह्या ब्लॉगमध्ये तुम्हाला ते 21 गणपत्यांच्या मूर्त्या पाहायला मिळणार आहेत. नक्की पहा, तुमचं मन खरंच खूप खुश होईल. तर हे आहेत ते 21 गणपती. मोरेश्वर मोरगावचे ओमकार गणपती उत्तर प्रदेशातून, धुंडीराज काशीतून, कदंब गणेश विदर्भातून, शमी गणेश नागपूरमधून, बल्लाळेश्वर पालीचे जिथे आपण आत्ताच जाऊन आलो, मंगलमूर्ती गणेश पारनेर, भालचंद्र गणेश मराठवाडा, विज्ञान गणेश जालना, चिंतामणी गणेश थेऊर, सिद्धिविनायक गणेश सिद्धटेक, महागणपती रांजणगाव, विजय गणेश आंध्र प्रदेश, अर्चना गणेश हिमाचल प्रदेश, त्रिपुरांतक गणेश बंगाल, गिरिजात्मक गणेश लेण्याद्री, लक्ष गणेश देऊळ, कार्तवीर्य गणेश एरंडोल, आशापूरक गणेश जालना, सिंधुरा गणेश आणि सुधा गणेश दक्षिण भारत. तर मग असे हे सगळे 21 गणपती आपल्याला इथे पाहायला मिळतात. जर का आपण गणपतीचे भक्त असाल तर नक्की या, मन भरून जाईल. कारण का आपल्याला फक्त अष्टविनायक माहिती आहेत. मराठी लोकांमध्ये, महाराष्ट्रीयन्समध्ये अष्टविनायकची एक वेगळी भक्ती आहे. त्याच प्रकारे 21 गणपती आहेत हे बऱ्याच लोकांना माहिती नाही, त्यामुळे हा व्लॉग होता गणेश भक्तांसाठी. आणि ह्या मंदिराचं काम चालू आहे, तुम्ही बघू शकता, पूर्णपणे अंडर कन्स्ट्रक्शन आहे. दरवाजे बसवायचे आहेत, खिडक्या बसवायच्या आहेत. जर का तुम्ही येत असाल, इथे टेबल आहे, काउंटर आहे, तिथे तुम्ही स्वेच्छेने जे काही असेल ते तुम्ही द्या, मी सुद्धा देणार आहे. आणि आपण काही मोठं काम नाही करत आहे, ह्या गणपतीमुळेच आपल्या आयुष्यामध्ये भाग्योदय होत राहतो, पैसा अडका येतो, प्रॉपर्टी होते. त्यामुळे मी एवढंच म्हणेन, जर का आपण येत असाल तर काहीतरी दानधर्म करा आपल्या धर्मासाठी, आपल्या देवांसाठी. आणि या मंदिरांना असाच जीर्णोद्धार होऊ देत. जुनं मंदिर पण इथे होतं आणि त्याचंच आता रिडेव्हलपमेंट केली गेली आहे. मी इथे सल्ला दिलेला आहे की जर का गावातल्यांकडे किंवा गावकऱ्यांकडे जुने फोटोज असतील मंदिराचे तर नक्की इथे एखाद्या भिंतीवरती फ्रेम करून लावा, जेणेकरून येणाऱ्या भाविकांना समजून येईल की किती जुनं मंदिर आहे आणि कसं दिसत होतं, जुनं आर्किटेक्चर कसं होतं. सो आजकालच्या पिढीला जुन्यामध्ये जास्त रस असतो, ओल्ड इज गोल्ड जसं म्हणतो. सो त्यामुळे आपल्याला इथलं मंदिरसुद्धा प्राचीन किंवा जुनं कसं होतं ते पाहायला मिळेल. आय होप तुम्हाला इथपर्यंत हा व्लॉग आवडला असेल. इथून पुढे मी सिद्धेश्वर गावात जाणार आहे आणि सिद्धेश्वर गावामध्ये एक मंदिर आहे महादेवांचं, ते पाहूया.
त्यानंतर तिथे महाराजांचा म्हणजेच शिवाजी महाराजांचा एक पुतळा आहे, त्याचा इतिहास देखील पाहूया. त्याची आणि त्याच गावात शिवाजी महाराजांचा पुतळा देखील आहे, त्याची कहाणी पण आपण बघूया. सो स्टे ट्यून, पुढे भेटूया. सो बल्लाळेश्वराचे दर्शन झाले होते, 21 गणपतींचे दर्शन झाले होते. आता आम्ही अशा ठिकाणी जाणार होतो जिथे शिवरायांचं इस्रायलशी असलेलं नातं आपल्याला इथे अनुभवायला मिळणार होतं. हा मी एक वेगळा सेपरेट व्लॉग बनवणार आहे, तो तुम्ही नक्की पहा, ज्यामध्ये शिवरायांना इस्रायली लोक किती मानतात हे आपल्याला पाहायला मिळणार आहे. सो आपण तिथे जाऊच, त्याबद्दल सगळं सविस्तर मी पुढच्या व्लॉगमध्ये नक्की सांगणार आहे आणि तिथूनच हे सगळं मी उलगडणार आहे. आणि कुठेही मला माहिती मिळाली ते सुद्धा त्या व्लॉगमध्ये मी सगळी माहिती डिटेलमध्ये देणार आहे. हा सह्याद्री आहे जिथे शिवरायांचा इतिहास आपल्याला पाहायला मिळतो, अनुभवायला मिळतो. आणि शिवरायांचा इतिहास हिंदुस्थानसाठी नेहमी महत्त्वाचा राहील, महत्त्वाचा असणार आहे. ह्याचा अभिमान आहे आपल्याला या मातीत आपण जन्माला आल्याचा. म्हणूनच भेटूया नवीन व्लॉग सकट, नवीन काही गोष्टींसकट. ह्या महाराष्ट्राची एक नवीन बाजू आपण पाहू. जय शंभूराजे, जय शिवराय.